श्रीरामचंद्राय नमः श्री सरस्वते नमः हरी। असो काही बलते आज्ञा करणे निश्चिते स्वयानुसरला बाणाते विलंब येते करू नये। काही भलते आज्ञा करणे निश्चिते स्वयानुसरला बाणाते विलंब येते नये करो। कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरतील जाण पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती। गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंतराय। कथेचं वर्णन बरेचशा महाराजांनी केले, सुंदर सुंदर असं केले। आता इथं जमलेले सगळे रती महारथी तपोवर्ध ज्ञानवर्ध वयवर्ध सगळ्याच्या चरणी नगमस्तक होऊन, सगळ्या राम भक्ताच्या चरणी नगमस्तक होऊन, माता भगिनीच्या चरणी नगमस्तक होऊन जशी जमल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू। माता भगिनीचे का बाबा महाराज तालीम लेकर, कारण आमची संख्या जास्त आहे, तुमची संख्या पहा किती बोटा मोजण्या एवढ्या ते वाचिक सूचकच जास्त आहेत। मग आमचे महिला मंडळाचं तप बा किती आहे, जिसकी संख्या भारी उसकी दादागिरी। कशाला म्हणा आम्हाला शिंदे साहेबांनाच लाडकी बहीण म्हणून महिला मंडळ आपल्याला बिना तिकिटाचं एसटीत फिरवायलेत का नाही? याला तिकीट दाखवावं लागायला एसटीत, मग कुठे आमची संख्या जास्त आहे, आम्ही लाडक्या बहिणी आहेत का नाही? झोपायचं नाही महिला मंडळ कोणच, सगळ्यांना जागे वाच। काय म्हणू लागले हनुमंतरायाला ते बाण आला लोखंडी रामांकित बाण लागल्याच्या नंतर हनुमंतराय काय म्हणू लागले असो काही बी अहो ते लोखंडाचा बाण पायाला धरून खाली खाली ओढायला ना। हनुमंतरायाला वाटलं जेणेकरून मला 12,04,040 कोस जाण्याचं अंतर होतं ना, मग मला वेळ लागला असेल कदाचित, म्हणून माझ्या रामानं मला रामांकित बाण टाकला असेल आणि त्याच्या आधारे मला खाली घेत असेल, कारण माझं उड्डाण पुढेच जाईन। आणि हनुमंतरायाचं उड्डाण पुढेच जात होतं। महिला मंडळ लंकेत उड्डाण केलं तर पडलंकेमध्ये उड्डाण केलं। हनुमंतरायाच्या उड्डाणाचा वेग एवढा वेग आहे, मनापेक्षाही जास्त वेग आहे, म्हणून हनुमंतराय म्हणते माझे रामप्रभू दयाळू आहेत, मी पुढे न जाता काहीतरी कारणात मला इकडे बोलवून घेतले बाणारूपी असा विचार करू लागले। हनुमान आज्ञेचा किंकर ज्ञानोल्लंघी हनुमात्र टाकले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे। हनुमंत अत्यंत विश्वासू अनुसरून बाणासी, अहो त्या बाणावर अनुसरले। नरकळी काळाला लाथ हाणणारे आमचे हनुमंतराय बाणाला आटोपतेत का? पण हा बाण कसा आहे? रामांकित आहे, रामनामाचे ठसे आहेत, मग तो बाण न्याला त्या अर्थी माझ्या राम प्रभूचा बाण आहे। विश्वास होता स्वामीवर। आमच्या गावात सप्ताह चालू आहे महिला मंडळ, महाराज बाबा महाराज तालीम लेकर म्हणले सप्ताह संपल्यावर याच म्हणले, पण याच ताई म्हणले थंडीचे दिवस आहेत म्हणलं सप्ताह गावात चालू याच लागतंय। आमचे नाना आंबोरे उत्तम ताडकळसचे आज सगळे आले तिथं। आता गुरु आमचे बालूमामा शिरपूरकर, काय आम्हाला रामायण म्हणजे काय वही म्हणजे काहीच समजत नव्हतं। सुरुवात आमची ह्या माणसापासून झालेली, म्हणून आता ह्याची आज्ञा कशी उल्लंघाव? हनुमंतराय म्हणते ती यायची, मी रामप्रभूच्या बाणाची आज्ञा कशी उल्लंघू? मग आम्ही म्हणलं काही हो, त्रास झाला तर झाला थोडाफार, पण होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी। चला म्हणलं कथा जमल अथवा न जमल म्हणलं, पण काय काय म्हणते ऐकू रामकृष्ण रे। पातला युधेचा राम पुढे देखिला नंदीग्राम रचना ती मनोरम भक्त तुम भरत जेथे। आमच्या हनुमंतराय त्या सनन बाणावर शरीर टाकल्याच्या नंतर नंदीग्रामाच्या ठिकाणी आले हो। भरत राज ऋषी कुठे थांबले होते? नंदीग्रामाच्या ठिकाणी थांबले होते। तो परिसर आमच्या हनुमंतरायानं पाहिला। एका जनार्दना शरण दोघांची भेटी अति गहन, दोघे प्रेम संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरते। काय नवल आहे पहा, अशा गोड आवाजामध्ये आमच्या ताईनं वाचवलं की नाही तसे हनुमंतराय म्हणू लागले आता कोण? नाथराय गावबा महाराज म्हणतात आता कोण आहे? येणारे हनुमंतराय हे राम भक्त आहेत, आणि खाली जो भक्ती करीत बसलेले होते ना ते भरत राज ऋषी राम भक्त आहेत। मग दोन्ही भक्त राम भक्त आहेत, दोन्हीची कथा इतकी गहन आहे, इतकी गहन, किती गहन आहे ऐकू आपण। एका जनार्दनी जननी गोड न खाए बाळा
मुकीचा घास काढून माझ्या वजने घालित. माझी जनार्दन माऊली कशी आहे, किती गोड आहे. आता आपली आई जी बाळाला जे गोड घास लागेल ते काढते, आपल्या बाळाला घालते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, तशी माझी माऊली जनार्दन माऊली कृपाळू आहे. जे अत्यंत खाऊने ने त्याचे मुखी घास देणे, न खाता पायावरी भय पाडणे, घास कोंदणे मुखा माझे. आता एखादं लेकरू महिला मंडळ अफाट असतंय, एखादं समजदार असतंय, त्याला भूक लागते पण ती खायचं समजत नाही, जेवण करायचं. त्यावेळेस त्याच्या आईला समजतं की हे भुकेमुळे रडायले. मग ती आई आपले पाय लांब करते, बाळाला आपल्या पायावर टाकते आणि चमच्यानं दूध पाजते त्याला. का? तिला आई म्हणतात, आई भूक समजती. तसे माझ्या गावा महाराजाला जनार्दन माऊलीचं वर्णन करतात. जैसी हे न कवेचे नव्याले जाणे वेदना, कृपा हे का जनार्दन जी अभिधान विश्वमाता. हे वांजेशी न कळे, प्रस्तुतीच्या वेदना आईलाच समजतात ना. आणि जी आईच झाली नाही तिला प्रस्तुतीच्या वेदना काय समजणार आहेत? शक्य नाही बाबा. ज्या आईला समजतात तिला आई म्हणतात, आणि ती जे बाळाचे बिस्किट आणलेले आपणच खाते तिला नाव म्हणतात. महिला मंडळ येते वेळेस आम्हाला आजी भेटल्या होत्या. एवढ्या थंडीचं कुठं चालत ग माय म्हणली. मी म्हणलं शनी देव का, गावाचं नाव येईन लक्षात. कानखेडात शक्ती आमची पहिलीच वेळा येण्याची. सुंदर मंडप, किती लग्नाच्या सोहळ्यासारखा सोहळा आहे की नाही, इतका दिप्यमान सुंदर आहे डेकोरेशन आहे सगळं. पण म्हणलं चालूत कानखेडला. चालूत म्हणल्यावर मग आम्ही म्हणलं तुम्ही कुठं निघाले आजीमा? काय नाही, सप्ताह झालता, घरी जाऊ लागल्या. आणि काय करायचं का मा म्हणल्या, तुम्हाला काय लेकरं आहेत? म्हणलं 2 लेकरं आहेत आम्हाला, 2 मुलं. म्हणलं तुम्हाला? म्हणल्या मला 2 मुलं 2 सुना आहेत. म्हणल्या काय हरकत नाही. म्हणलं काय करतात? त्या म्हणल्या तुमचं काय करतात? आम्ही म्हणलं आमचं एक आमची सेवा करतं, एक डॉक्टर आहे. खरं सांगितलं ना. मग मी म्हणलं आजी तुमचं काय करतंय, तुमच्या सुनबाई काय करतात? त्या म्हणल्या माझी सून एक शेतात जाते, काम चांगलं करते माय. आणि मला वाटलं एकीला कदाचित सर्विस असेल. म्हणलं आजी तुमची दुसरी सून काय करते? ती म्हणली तुमच्या म्हणे बोंबलत फिरती. आता बोंबलत फिरायलो तर आम्ही थंडीचे दिवस, कडाक्याचे दिवस. 11ला कीर्तन गावामध्ये संपलं, तेव्हापासून परवासात आलोत. इथं आल्या सेवा दिली, धन्यवाद तुमचा. मला काही सगळ्याचे नावं घेता येणार नाहीत आणि सगळ्याचा परिचय नाही, त्यामुळे मी काही सगळ्याचे नावं घेऊ शकत नाही. पण बोंबलत येण्याचा हे विषय का? अहो आईशी आवड आहे. विषय काय आहे? आवडीचा आहे. आमच्या नानाचा विषय हरड आहे, विचारा नानाला. असं आवड पाहिजे कोण्या गोष्टीची, म्हणून निघालोत. तसे का हनुमंतरायाला रामायणाची आवड आहे. प्रत्येक कामामध्ये सहभाग आमच्या हनुमंतरायानं केलाय. म्हणून रामप्रभू म्हणतात हनुमंतरायाच्या चित्ताचा जर विचार केला तर माझ्या चित्ताला चळकाप होतोय. एवढे हनुमंतरायाचे उपकार आहेत. काय देऊ त्याशी व्हावी उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. कोण? ब्रह्मांडाच्या मालकानं खाली मान घाला. हो हनुमंतरायाला पाहिलं की असे कर्म त्या हनुमंतरायानं केलेले आहेत. मग तेच हनुमंतराय त्या बाणासवे नंदीग्रामात आलते. काय म्हणू लागले? मध्ये कपुत्र व्याले जी ब्रह्मांडे सुजले, निज कर्मेत्रोने मानिले, मजती चाले लक्षणा. मजती चाली लक्षणा. अहो सगळं त्रेन गवतासारखं आहे की हो. एवढे आघात कथा आहे, आघात महिमा आहे संताचा. नोय हा महिमा संताचा, नैवेद हातीचा मृती जेवी, असे वर्णन करू लागले. तानेल्या उद्दक द्यावे, की भुकेल्या जेऊ घालावे, मज हे सर्व तान संभवे, तेने ओलावे माऊली. अहो माझे माऊली कसे तहानेल्या. तहान द्यावे म्हणजे काय करावे? नात्रा एक वेळेस पाणी आणू लागले काशीचं रामेश्वर तीर्थाचं. येत असताना वाळवंटामध्ये गाढव पडलं होतं, व्याकुळ झालं होतं. माझ्या नातरायाने त्या गाढवाला तहान लागली म्हणून पाणी पाजलं, तीर्थाचं पाणी त्या गाढवाला पाजलं. नातराय म्हणले नाहीत गाढवाला पाणी कसं पाजू, मी तीर्थाला घेऊन चालो. मग नातरायला गाढवात देव दिसला.
नामदेवरायला कुत्र्यात दिसला आणि बाळू मामाला मेंढीत देव दिसला, तुम्हा आम्हाला माणसात दिसत नाही. आपलं दुर्दैव आहे महिला मंडळ. का मी तुम्हाला जास्त सांगायले, कारण थंडीचे दिवस आहेत आणि रात्रीची वेळ आहे, थंडी जास्तच असणार. की पुंडलिका म्हणलं की मुखानं म्हणायचं, टाळी वाजवा म्हणलं की हातानं टाळी वाजवायची. महिला मंडळ नाही वाजले काय होते माहिती आहे का? पंढरपुरामध्ये महाद्वारामध्ये त्या घाटावर असे खुळे पांगळे आहेत ना, मग त्याला टाळी वाजता येत नाही, हात मुखानं काहीच म्हणता येत नाही. आंधळ्याला पैसा दे भगवान असे म्हणतात, कोणी देते आणि कोणी नाही. त्यावेळेस आमच्या बाबा महाराजासारख्यानं पांडुरंगाला विनंती केली, देवा अहो हे लोक घाण जाग्यावर पाणी घाण जातंय, ह्याची जागा बदली कर. देव म्हणले चुप, तुला काहीच माहित नाही. म्हणले हे ज्या वेळेस चांगले होते का त्यावेळेस ह्यानं म्हणले कधीच भजन केलं नाही. टाळी वाजवा म्हणलं की टाळी वाजली नाही, मुखानं राम राम म्हणले नाहीत. म्हणले म्हणून मी ह्याला माझ्या नजर कैदेत ठेवलंय. म्हणले खालतं वरतं घाटा आहेत का नाही महिला मंडळ? पंढरपूर सगळ्याच्या परिचयातलंय की. नसेल कोण पाहिलं नसेल तर चला आमच्या सोबत, आम्ही तुम्हाला फिरी नेऊ पंढरपूरला. पाहिले लंगडे कुळे पाहिलेत ना? हा बोलत जात असं. मला काय रामायण जास्त सांगता येत नाही, म्हणून विठ्ठला विठ्ठला म्हणायचं, राम राम म्हणायचं, टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं. आणि एखादे ह्या बाबाचे म्हातारे जास्त वय होतं, ते म्हातारे बाबा इथला त्याला म्हणायचं होतं विठ्ठला विठ्ठला. महाद्वारात भजन करायचं होतं, पण ते काय म्हणले इथला. पांडुरंगाला हसू आलं. ओ पांडुरंग म्हणले इथलाच आहेस रे, पण विठ्ठला म्हणते वेळेस कुठं होतास? त्यावेळेस 7-12 लांबिल्या, ताळावर ताळ काढे, कोणी नाव घेणं. मग तिकडे गेले भजन म्हणता येत नाही. मग कथेची सामग्री देह अवसानावरी. मग आमच्या हनुमंतरायचं शरीर सुदृढ होतं, देहात अवसान होतं, कुठल्याच कामाला विलंब लावित नव्हते. आणि गाव महाराज आपले जनार्दन माऊलीचं वर्णन काय करतात? यासी काय करू आता जन्मोने झाला करता, किती याची करू चिंता, काही सर्वथा जाणे ना. याची काय करू चिंता? काय नवले गावबा महाराज कशासाठी राहिले होते? गोड खाण्याचा घास गोड आवडत होतं ना. आणि पूर्वी काळात आता सगळी सुविधा निघाली हो, खाण्याला काहीच कमी नाही. कार्यक्रमात महाराज उपाशी राहायचं काम आहे का? इतक्या जेवणाच्या सुविधा, कशाचीच अन्नाची कमतरता नाही, कशीच नाही. त्यावेळेस गावबा महाराजाला गोड घास खाण्यासाठी नातरायाच्या घरी पोळी खाण्यासाठी राहिली होती, पोळी. मग त्या पोळीचा परिणाम काय झाला महिला मंडळ? सज्जना घरचे जर अन्न खाल्लं ना ते नक्की सन्मार्गाला येतंय, न्यावंच लागतंय. म्हणून गावबा महाराजानं पोळ्या खाल्ल्या आणि पोळ्या खाल्ल्यावर त्या अन्नाचा परिणाम काय झाला? तोही घेऊन ने म्हणू वाचू, म्हणून निज मुखीचे काढणे, माझ्या मुखी कोंदणे बाळा करणे कृपाळू. आपली आई कशी तोंडातला घास काढती, गोड लागलं आपल्या मुलाला देती, आपली आई मुलाचं संगोपन करते. तसे माझे जनार्दन माऊली गावबा महाराजाला अध्यायाच्या त्या 3ऱ्या अध्यायापासून रामरूपी घास लिखाण करण्याचं काम गावबा महाराजानं, त्या पोळीचा परिणाम झाला. म्हणून माझ्या गावबा महाराजानं तिथपर्यंत रामायण लिखण्याचं काम केलं म्हणू लागलं. अतिसुरस राम कथा माऊलीस घास गोड घेता, आडालो आता आलो आवचिता, काही सर्वथा जाणे ना. रामायण कसं आहे? गोड आहे. कधी ऐकल्यावर गोड आहे आणि झोपल्यावर त्याच्यापेक्षा गोड आहे. इतक्या थंडीचे दिवस असतानाही उघड्या रानामध्ये ह्या मंडपामध्ये किती पब्लिक आहे बरं. गावात असेल नवल नाही नाना, काय पब्लिक आहे, नवल वाटायसारखी आहे. म्हणून म्हणलं आपण जाऊन पाहावंच. एवढे महाराज विनंती करतात आपल्याला बोलवायला येत ना. नाना आम्हाला रस्ता सांगण्यावच, कुठपर्यंत आलात, कुठं आलात, कुठवर येत, त्याच्या सांगण्यानुसार निघालो तर आम्ही. पण काही भाग गेला सीन गेला, अवघा झाला शे आनंद तुमच्या भेटी झाल्यावर. काय म्हणू लागले ते कृपाळू कैसे तोंडचे काढून वेगेची, ओ पिता माझे मुखाशी निज मानसी सुखावे. अशी माझी माऊली सुखावी आहे का? आपल्या मुखातले काढून कोणाला
मला लेकराला देते. तसे माझे जनार्दन माऊली स्वतःच्या मुखातला रामरूपी घास काढून त्याच्या मुलाला दिला नाही. त्यानं हरिपंडिताला लिखाण करायला दिलं नाही. पण मध पामराशी काय थोरे पण पायाची वाने पायीच बरी, हे इतका रामायण रूपी गावबा महाराजांनी केलं. काच्या धनी जाये जे काशाचे ने झालं पण होई जे आणि काही न कवे सजे सद्गुरुने जाणे जे की प्रसावया. काय माझे गुरु माऊली कृपाळू आहे हो. जे काही गुरुला येतंय, आपली आई जे काही संगोपन मुलाचं करते की नाही, तसे जे काही गुरुला येतंय ते शिष्याला दिल्याशिवाय राहत नाहीत. असे संत उदार देतो थोड्यासाठी फार, अशी माझी कनवळ कृपाळू जनार्दन माऊली. का जनार्दना शरण कपिरामाज्ञा धरून बाणे आणला पण गोड कथा न पुढे असे. मग एका जनार्दना शरण कपी आज्ञा. अहो ते रामांकित बाण गेला होता. भरत राज ऋषीने सांगितलं होतं, दुष्ट असेल तर निर्दाळन कर आणि सज्जन असेल तर उल्लंघन करू नको, खाली घेऊन ये. मग आमचे हनुमंतराय मर्यादा पुरुषोत्तम होते, त्या बाणाच्या साह्यानं खाली आले आणि खाली हे सर्व काही पाहिलं. भरत राज ऋषीची काय कथा आहे, कसा आश्रम आहे, सुंदर सुंदर असा पाहू लागले. श्रोते कोपाते जाणे सैराट भरला राणे ओढिता एका जनार्दने काही म्हणे सम्रेणा श्रीराम जय राम जय जय राम. अहो काय मी ह्या वया सोडून थोडं बाजूला गेलो म्हणले गावबा महाराज. का सैराट माझ्या मनी भरला होता म्हणे. मी ही रामायण थोडं स्वतःच वर्णन केलं म्हणले बाजूला जाऊन. मला पण मी बाहेर जात असताना माझ्या गुरु माऊलीनं पुन्हा मला आणून ह्या रामायणावर बसवलं आणि पुढची रामायण रूपी सेवा माझ्या मुखातून किंवा माझ्या हातून करून घेण्याचं कार्य असं माझ्या कोण जनार्दन माऊलीनं केलं म्हणलं. श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे काकार ठिकाया हनुमंत नंदी ग्रामन पुंडलिका वरद्य हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. श्री शनी महाराज की जय. सुंदर गोड असणारं निरूपण. यानंतर वाचक म्हणून बालाजी महाराज उमरथडीकर व सूचक म्हणून गणेश महाराज उमरथडीकर. चला लवकर महाराज. 2:30 वाजले, 6 वाजता आरती करायची. कशी गाडी पळवायची ते पळवा. ड्रायव्हर न दिसणार आहे, खड्डा बघत नाही, काही नाही. हां, काहीच बघू नका.